आता जाणार आहे रुपाली पाटील यांच्याकडे। रुपाली पाटील ठोंबरे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत। रुपालीजी, माझा आपल्याला प्रश्न आहे की अजित पवार इथेही गेले नाहीत हे सगळं बघायला। म्हणजे जेव्हा पुलवामा प्रकरण पहलगाम प्रकरण झालं होतं त्याच्यानंतर एक मोठी चर्चा झाली, काय असेल बाकीचं, पण ग्रामीण भागात घडलेली घटना आहे, लोकांचे जीव गेलेले आहेत आणि अजित पवार सगळीकडे जातात। वस्तुतः आश्चर्य वाटण्यासारखं आहे, अजित पवार सगळीकडे जातात। परवा बारामतीत ते दिसले, त्यांनी रखडपट्टी पण काढली अधिकाऱ्यांची, मग इथे का नाही गेले? एक आपण लक्षात घ्या, कालची जी घटना झाली ही अत्यंत दुर्दैवी आहे। ती घटना झाल्या तेथील आमदार सुनील अण्णा शेळके ही सर्व शासकीय बचाव यंत्रणा घेऊन तिथे स्वतः होते। त्याच्यानंतर पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील होते आणि अजित दादा, आम्हाला सुनील अण्णा आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारा, सतत प्रशासनाशी फोनवरनं त्यांच्या चर्चा चालू होत्या, बोलणी चालू होती। सगळ्यात महत्वाचं, ही घटना घडल्यानंतर बचाव कार्य तातडीने सुरू होणं गरजेचं होतं। ते बचाव कार्य सुरू करण्यात आलं, कारण का जसा हा पूल तुम्ही मगाचपासून सांगताय की हा फक्त पादचारींसाठी होता, तर हो, हा फक्त पादचारींसाठी होता। अचानकपणे एवढे पर्यटक आल्यानंतर निश्चितच तो पूल कोसळला, परंतु लक्षात घ्या की सरकार याच्यातनं जबाबदारी झटकू शकत नाही, ते झटकतही नाहीये। परंतु सरकारवर आपण ब्लेम करणार, सरकारवर आपण बोलणार, किंवा मी झगडे साहेबांचं अभिनंदन करेल की ते एक माझी निवृत्त अधिकारी आहेत आणि त्यांनी थेट बोट ठेवलं, कारण का जे अधिकारी आहे, जे कोणी सीईओ असतील तिथे किंवा जे कार्यक्षेत्र ज्या अधिकाऱ्यांच्या हातात आलंय, त्यांचं काम होतं की बाबा नुसतं बोर्ड तर लावलेले आहेत, अचानकपणे एवढे लोक आल्यानंतर तिथे सुरक्षा कर्मचारी ठेवणे किंवा तिथल्या पर्यटकांना हटकणे हे महत्वाचं होतं, ते झालं नाही। त्याला जबाबदार अधिकारी आहेत तर हो आहेत, परंतु आपल्या घरातला जीव गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे म्हणजे करावी। पण मला रुपालीजी, अधिकाऱ्यांबद्दल तर प्रश्नच नाही, ती कारवाई करा, ती पण होत नाहीये। म्हणजे आणखी एक महिनाभरानंतर रुपालीजी आपण पुन्हा भेटू हवं तर, पुन्हा तुम्हाला सांगतो ती पण होत नाही अधिकाऱ्यांवरची कारवाई, कारण आपल्याकडे मुळात सरकारी कर्मचारी असल्यामुळे त्याच्यावरची सर्वात जास्त कारवाई म्हणजे एकतर वेगळ्या डिपार्टमेंटला बदली, वेगळ्या